नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या पुन्हा एका व्लॉगमध्ये. तर आपण आता गणपती सीझन नंतर आपला हा पहिला व्लॉग आहे जो आपण वरातीचा टाकणार आहे. आपण याच्या आधी हळदीचा शो टाकला पण त्यात व्लॉग शूट नाही केला, तर आपण त्याचे नॉर्मल व्हिडिओज टाकू, तर ते तुम्हाला दिसतीलच 2-3 दिवसात येईल आणि मग आपला हा व्लॉग येणार आहे कंटिन्यूमध्ये. तर मित्रांनो, आज आपल्याला 2 ऑर्डर आहेत. एक आपल्या IT पार्क जवळ आहे, वरातीचाच शो आहे, आणि दुसरा आहे तो पाटकर कॉलेज जवळ आहे, तो पण स्टँडिंग आहे आपल्याला, पण तो हॉलवरती वाजवायचा आहे. तर बघू आपले आता 2 प्रोग्राम कसे वाजतात ते. आता आपल्याला झालं आहे लेट, 5:30 वाजले आहेत, 6 वाजता येणार आहेत ती लोकं वरात वगैरे. तर आपल्याला जाऊन पटकन तयारी करून सर्व सेटअप वगैरे रेडी करायचं आहे आणि मग वाजवायला सुरू करायचं आहे. तर मित्रांनो, असेच बघत राहा, आपण भेटू पुढे. मित्रांनो, पोचलो आपण गोडाऊनच्या इथे. तर चाललो आहे आता आतमध्ये आणि उतरवतो. 6 वाजलेत, लेट झाले भरपूर. मग अशी मी टाईम चुकीचं बोललो, 5:45 झालेले, तर आता 6 वाजलेत. आलो इथे गोडाऊनच्या आणि सामान उतरवून मग भेटू आपण. तर पोरांनी आधीच सर्व सामान काढायला चालू केलं आहे. आज आपण कमी जणांमध्ये प्रोग्राम वाजवणार आहे, 6-7 जणांमध्ये प्रोग्राम वाजवत आहे. तर बाई भाऊ मी तोंडात काय भरलंय, तोंडात काय भरलंय, सब रेकॉर्ड वर आहे. तर पटकन आवरून भेटू आपण. सर्व तयारी झाली ऑलमोस्ट, फक्त उतरायचं आहे. तर भेटूया उतरून. तर मित्रांनो, आपण आलो आहे लोकेशनच्या इथे. तर आपली तयारी चालू आहे. पाठच्या साईडला अंधार आहे, तिथे तयारी चालू आहे, तर तुम्हाला दाखवतो. आज आपण स्कूटीवरती सेटअप करणार आहे. नवीन काहीतरी आहे, ह्याच्या आधी आपण केलेलं स्कूटीवरती, पण तेव्हा आपण ब्लॉग बी काय केला नव्हता कारण ती छोटी ऑर्डर होती. तर म्हणजे 15-20 मिनटंच वाजत होतं, म्हणून आपण तेव्हा शूटबीट काय केलं नव्हतं आणि तिथे मोजकीच पोरं होती. तर ब्लॉग बी शूट करायला कोण नव्हतं, मी पण नव्हतो, वैभव पण नव्हता. तर आज तुम्ही विचार करत असाल की वैभव नाही आणि मी ब्लॉगिंग करतो आहे. तर वैभव गावी गेला आहे, त्याच्या काकाचं काय मामाचं लग्न आहे, तर तो तिथे आहे. तर तो येईल आपला नेक्स्ट ब्लॉगमध्ये वगैरे. तर बघू. तर आजचा मीच कंटिन्यू करणार आहे, आज मलाच बघायचं आहे. तर आपण आता तयारी करूया. ती लोक पण आले आहेत, 15-20 मिनटात येतील. तर आपण भेटूया, तयारी करू. आणि आपले फॅन्स पण आले आहेत. आज जर्सी बिर्सी नाही, बाईला ताप आहे म्हणून आपण सांगितलं नव्हतं. ते मला पण होतं सांगितलं. हे बघा, हा नाकानी बोलतोय, फुल सर्दीनी जाम आहे. आणि हे आपले जी तन्मयजी आणि हे बावाजी खालती बसून काम करतायत. काम करते. आज आपण स्कूटी सेटअप करणार आहे म्हणून सर्व तयारी चालू आहे. नवीन काहीतरी आहे. ओमू शिंदेला रेस्ट आहे सध्या तरी आता. तर भेटूया, असेच बघत राहा पुढे काय काय होतं ते. तर मित्रांनो, झालं आहे आपलं तयारी वगैरे सर्व. हा बघा, नुसता खारपूर करतात. आपली झाली आहे तयारी. तर तुम्हाला दाखवतो सेटअप वगैरे कसं झालं आहे ते. तर हा आपला स्कूटी सेटअप केला आहे आणि नवरा नवरी वगैरे पण आले. तर आपण वाजवायला चालू करतो आहे. बघू शकता गाडीत वगैरे बसले. तर आपण आता चालू करूया आणि मग भेटूया.
मित्रांनो आपलं आत्ताच वाजवून संपलेलं आहे, तर जास्त काय वाजवलं नाही आपण, 15-20 मिनटच वाजवलं, तर एवढं काय नाही. आता आपण पॅकअप करून ओमू शिंदेची वाट बघतोय. तो आला की मग त्यात सामान टाकून मग आपण लगेच पाटकर कॉलेजला प्रोग्राम आहे तिथं आपण जायचं आहे. तर आपण त्याच्यासाठी थांबलो आहे. बाकी सर्व आपलं सामान वगैरे झालं आहे पॅक बिक करून. तर आपण काय घेतलं नाही जास्त, शूट्स वगैरे नाही आहेत. तर 2-3 क्लिप्स आहेत ते ह्याच्या आधी तुम्हाला दिसलंच असेल. तर आता आपण बघूया पाटकर कॉलेजला 3-2चा सेटअप आहे, तर तो कसा आहे वाचतो आहे ते वगैरे, आणि धमाल होणार आहे. खूप दिवसांनी आपण एका दिवसाला 2 प्रोग्राम घेतले आहेत. आणि आपली अर्धी गँग पण नाही आहे. संकेत आज नव्हता, संकेत गेला आहे कुठे पुण्याला गेला आहे, वैभव गावी आहे, आणि दादा पण नव्हता. तर आज कीबोर्डला जितेशला वगैरे बोलवलेलं. तर आज आपले 50% पोरं नाहीत आणि आपण प्रोग्राम घेतलं आहे. तर काय नाही, बावा आहे, मी आहे, ओमू आहे. तर आम्ही लोकांनी प्रोग्राम हँडल केला आणि एक प्रोग्राम झाला आहे. आता दुसरा बघू कसं होतं ते. दुसरा पण एवढं काय वाजवता नाही, स्टँडिंग आहे फक्त, लग्न लागल्यावरती काय असेल ते. आणि बाकी काय नाही, बाकी भेटू आपण सामान वगैरे नेताना वगैरे शूट बीट टाकू आपण. हे बघा सर्व सामान वगैरे आपलं पॅक बिक करून झालं आहे. आपली रिक्षा आली की रिक्षामध्ये टाकून आपण गायब व्हायचं आहे लगेच, कारण 9 वाजलेत आणि आपल्याला पोचायचं तिथे 10च्या आधी सर्व करायचं सेटअप. आता आपल्याला इकडेच आहे म्हणून आपल्याला काय वाटत नाही, आपण पोचू लगेच. अर्धा तास मोस्टली लागेल आल्यावरती. रिक्षामध्ये सामान टाकायचं आणि बाकी सर्व बाईक्सवरतीच आहेत. तर काय नाही त्याचं, पोचू, बघूया कसं वाजतं ते. चला भेटूया. तर मित्रांनो आपला भाऊ एका फोनवरती आलेला आहे. असंच येत राहा भाऊ आपल्यासाठी नेहमी. आणि तुझी जर्सी कुठे आहे? जर्सी दिसत नाही. हे बघा सर्व आहेत. तर आपण पटकन सामान टाकूया आणि भेटूया. चला. तर मित्रांनो आपलं झालं आहे सामान वगैरे ठेवून, तरी पण एवढं सामान राहिलं आहे. तर आता मयाच्या गाडीवर, भावाच्या गाडीवर आणि सिद्धू त्याच्या गाडीवर घेतोय. तर आपण पुन्हा सामान विमान लोड केलं. भाई नीट जा, 2 किट राहणार ना. तर बघूया आपण, खूप धावपळ आहे. तर भेटूया सर्व करून. तर मित्रांनो आपण लोकेशनवर पोचलो आहे. तर आल्या शूट नाही केलं कारण भरपूर धावपळ होती आणि वेळ लेट झाला आपल्याला. 10 वाजलेत. तर आपण आता सेटअप पण केलं आहे ऑलमोस्ट. आता फक्त कनेक्शन वगैरे टाकून बाकी काय नाही. तर सर्व काय झालं तर तुम्हाला दाखवतो. तर आपला सेटअप वगैरे लावून रेडी झाला आहे. आता याच्यात फक्त हऱ्या ॲड झाल्या. तर बघू शकता आपण लोकेशन वगैरे फुल. आणि इथे प्रतीकदा वगैरे फोटोशूट. कॅमेरामॅन फुल कॅमेरामॅन भाई. तर पहिलं जेवूया आपण आणि मग वाजवायला सुरुवात करायची आहे. तर असेच कंटिन्यू बघत राहा. आणि तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर सबस्क्राईब करा पहिला, आणि मग भेटू आपण वाजवताना. तर मित्रांनो आपण चाललो जेवायला. आज भरपूर काय काय व्हरायटी दिसत आहेत खायला. बघूया सर्व थोडं टेस्ट करूया आणि लग्नाचं दाखवतो तुम्हाला. जेवणाची लाईन लागली आहे जेवणाची. तू भाई पोट बंद जेवा. आणि इथे फ्रूट्स वगैरे चालू केले. डायटिंगवर आहे, डायटिंगवर आहे. पायनॅपलचे खूप बेनिफिट्स आहेत, मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेन. तर आपण आता चालू करूया आणि काय काय खायला वगैरे बघा. आर्या माया 2 जिगरी एकासोबत. आर्या प्राची के आशिक बोलते. तर चला भेटूया जेवण वगैरे घेऊन. तर आपली जेवणाची प्लेट घेतली आहे शिंदेने, हार्या, मया, ओमू. ते लोक नूडल्ससाठी थांबले आहेत, नूडल्स बनत आहे. तर आपण सुरुवात करूया खायला. आज भरपूर काय आयटम्स असते बघा, बघू शकता. तर भेटूया खाऊन. तर मित्रांनो झालं आपलं सर्व सेटअप वगैरे रेडी. आणि वाजले 10:30. किती टाईम वाजवायला वगैरे भेटते. तो आओ यार शुरू करते हैं बिना किसी डेडिकेशन के.
आपलं काहीतरी बोलणार आहे आता. मला बोलला तू थांब आणि मी कंटिन्यू करतो करून. आता आपला भाऊ आपला कंटिन्यू करणार आहे आणि कंटिन्यू. मला काय नाही बोलतं नव्हतं. कसं वाटलं आता आपण 5 मिनटं वाजवलं 2-3 गाणी आणि आता पोलीस आले म्हणून आपण थांबलोय. बघू आता बहुतेक आपल्याला वाजवायला भेटेल परत 15-20 मिनटं, तर बघू काय ते. तर कसं वाटलं आपण वाजवलं ते? एक नंबर शो होता. अजून वाजवायचं आपल्याला. माझा बाकी आहे. स्टार्टच आपल्याशी एवढी भारी झाली, पब्लिक पण एन्जॉय करत होती. इकडे जेवण चांगलं होतं. आणि हा जेवण तर भरपूर काय काय होतं. चायनीज बाय चायनीज. तर जेवायला जे आज याचा भाऊ संकेत नाही तर हा जागा चालवत आहे. संकेत तुझी कमतरता भावाने पुढे केली पाहिजे. तर आपल्या भावाला मिस करतात संकेत भाई. भेटूया. तुम्हाला कसं वाटलं भाई? चांगलं वाटतं. तुम्हाला खूप मस्त, खूप मजा आली हा शो वाजवून. आता परत याच्यानंतर नवरा नवरी जेवल्यानंतर परत वाजवणार आहे काहीतरी 1 तास समथिंग. तर बघूया कसं काय होतं. आता आपलं वाजलेत 11. अजून किती टाईम वाजवायचं ते आपल्याला माहिती नाही. तर बघू कसं बघा कसं काय आहे ते. तर असेच कंटिन्यू बघत राहा आणि आपण वाजवत राहू. मित्रांनो 12 वाजलेत आणि अजून आपण स्टार्ट नाही केले. बघा 12:07 झाले. उलट दिसत असेल टाईम. 12:07 झाले. आपण अजून वाजवायला स्टार्ट नाही केलं आहे. बाईने लेट केलं. आता ओव्हर टाईम देणार आहे बाई सर्व. ओव्हर टाईम देणार आहे. तर आता अजून 10-15 मिनिटं वाजवू आणि टाईम करू दिवसासाठी. तर चालू करूया. तर मित्रांनो आपण ऑर्डर संपल्यानंतर काय कुठे शूटबीट घेतलं नाही कारण सगळं जमलेलं आहे. तर 1:30 वाजला तसं पण 1:30 वाजता मुलांचा जोश बघा. 1:30 वाजला 1:30 तर वाजला आहे. उद्या सकाळी ऑफिसला जायचं आहे. बॉसच्या 4 शिव्या ऐकायच्या आहेत लेट गेलो तर. तुम्ही पण झोपा, आम्ही पण झोपतो. गुड नाईट, लव यू. आणि चांगला प्रोग्राम वाचला. असाच ब्लॉग बघत राहा आणि असाच सपोर्ट करा आणि असंच तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्या. तर मित्रांनो बघा 1:30 वाजता पोरांचा जोश. मी तर थकलो आहे. उद्या उठून कामाला जायचं आहे. तर आता आपण ब्लॉग हा इथेच एंड करतो आहे आणि परत आपला हळदी शो आहे तर तिथे आपण भेटूया. तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि ज्यांनी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नसेल केलं तर ते पहिलं करा. लवकरच करा भावांनो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.